पंतप्रधान मोदींचा एका गोष्टीबद्दलचा फंडा मात्र फार क्लिअर आहे. ड्युटी, रिस्पॉन्सिबिलिटी आणि क्रेडिट याची स्पष्ट विभागणी त्यांनी करून टाकलेली आहे. ड्युटी म्हणजे कर्तव्य निभावण्याची जी गोष्ट असते ती केवळ 140 कोटी भारतीयांची आहे. त्यांनी काय करावं याच्याबद्दलचे उपदेश हे पंतप्रधान सातत्यानं करत असतात. रिस्पॉन्सिबिलिटीचा विषय आला की अर्थातच तो नेहरूंचा असतो आणि क्रेडिट घेण्यासाठी मात्र पंतप्रधान हे सदैव तत्पर आणि तयार असतात. काल हैदराबादमध्ये एका जाहीर सभेमध्ये पंतप्रधान मोदींनी देशवासियांना आवाहन केलेलं आहे आणि आंतरराष्ट्रीय युद्धजन्य परिस्थिती जी बनलेली आहे त्याच्यामुळं पुढचे काही दिवस कठीण असल्यामुळं देशवासियांनी काय करावं आणि काय करू नये याच्याबद्दलची एक त्यांनी यादीच काढलेली आहे. म्हणजे पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, सार्वजनिक वाहतुकीची साधनं अधिकाधिक वापरा, तेल कमी खाण्यामध्ये सुद्धा देशभक्ती आहे, असं थेट विधान पंतप्रधान मोदींनी केलेलं आहे. सोनं खरेदी करू नका, 1 वर्ष तरी किमान पुढचं आणि विदेशातले प्रवास खर्च सुद्धा टाळा. इतकं सगळं पंतप्रधान मोदी सांगतायत ते सुद्धा एका जाहीर सभेमध्ये, की ज्या ठिकाणी पुढच्या वर्षभरामध्ये निवडणुका होणार आहे आणि पश्चिम बंगाल, तमिळनाडू 4 राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा कार्यक्रम जो आहे तो कुठल्या सरकारी उद्देशासाठी नाहीये, तर पक्षाचा एक कार्यक्रम आहे जाहीर सभेचा. तिथं पंतप्रधान अशा पद्धतीचं आवाहन करताय. हा अजून एक वेगळाच मोठा जोग आहे. बरं, 6 वाजता पंतप्रधान मोदी असं आवाहन करतात आणि पुढच्या 2 तासामध्ये 8 वाजता त्याच राज्यामध्ये त्यांचा एक रोड शो सुद्धा पार पडतो. एवढंच कशाला, म्हणजे काल त्यांनी हे आवाहन केलं, त्याच्यानंतर त्यांचा हा आदेश शिरसावंद्य मानत त्यांना कुठलेही प्रतिप्रश्न न विचारता देशभरातल्या मीडियातून हा म्हणजे कसा आता संपूर्ण राष्ट्रासाठीचा कार्यक्रम आहे, अशा पद्धतीच्या बातम्या छापल्या जात आहेत. आणि नेमकं आज पंतप्रधान कुठे आहेत, तर ते आहेत सोमनाथ मंदिराच्या एका कार्यक्रमामध्ये. तिथे सुद्धा शेकडो वाहनांचा ताफा घेऊन ते हा कार्यक्रम करताय. म्हणजे या सगळ्या अशा संकटामध्ये जरुरी आहे की अशा पद्धतीचं वर्तन जबाबदारीचं नागरिकांचं असावं. त्याच्यामध्ये काही गैर नाहीये. पण प्रश्न हा आहे की या काळामध्ये सरकारने नेमकं काय केलं? म्हणजे गेल्या 2 महिन्यामध्ये, म्हणजे आजचं संकट नाहीये हे. 28 फेब्रुवारीला इराणचं युद्ध सुरू झालं. 3-4 महिन्यापासून ही सगळी परिस्थिती जी आहे ती तापत चाललेली आहे. म्हणजे अगदी आठवडाभरापूर्वी पंतप्रधान मोदी आणि त्यांचं सगळं मंत्रिमंडळ पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांच्या प्रचारामध्ये व्यस्त होतं. हेलिकॉप्टर दौरे करत होते, प्रायव्हेट जेटनं प्रवास करत होते, लाखोंच्या रॅली यांच्या होत होत्या, तिथं रोड शो होत होते. तेव्हा त्यांना कधी या पेट्रोल डिझेलच्या संकटाची किंवा एकूणच देशाच्या दृष्टीनं बचतीची जाणीव नाही झाली. पण आता निवडणुका संपल्या आणि अचानकपणे पंतप्रधानांना ही गोष्ट जी आहे ती आली आहे. काय नेमकं ते काल सभेत म्हणालेले आहेत ते ऐका आणि विचार करा, की अगदी 2 वर्षापूर्वी या देशाच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसवर की आरोप पंतप्रधान मोदी करत होते, की जर तुम्ही यांना वोट दिलं, तर ते तुमचं मंगळसूत्र चोरून नेतील. आज वेळ अशी आलेली आहे, की पुढच्या 1 वर्षासाठी आता मंगळसूत्रच खरेदी करू नका, हे देशाचे पंतप्रधान जाहीरपणे सांगतायत. काय म्हणालेत? ऐका. लेकिन साथियों, जब सप्लाई चेन पर संकट लगातार बना रहे तो हम कितने भी उपाय कर लें, मुश्किलें बढ़ती ही जाती है. इसलिए अब देश को सर्वोपरि रखते हुए, मां भारती को सर्वोपरि रखते हुए हमें एकजुट होकर के लड़ना होगा. हमें याद रखना है, देश के लिए मरना ही सिर्फ देशभक्ति नहीं होती है. देश के लिए जीना और देश के प्रति अपने कर्तव्यों को निभाना, वो भी देशभक्ति होती है. इसलिए वैश्विक संकट के इस समय में हमें कर्तव्यों को सर्वोपरि रखते हुए कुछ संकल्प लेने होंगे और उन संकल्पों को पूरे समर्पण भाव से पूरा करना होगा. जैसे एक बड़ा संकल्प है पेट्रोल डीजल का संयम से इस्तेमाल करना. साथियों, हमें पेट्रोल डीजल का उपयोग कम करना होगा.
शहरों में जहां मेट्रो है वहां हम तय करें कि हम मेट्रो का ही उपयोग करेंगे, ज्यादा से ज्यादा मेट्रो में ही जाएंगे। अगर कार में ही जाना जरूरी है तो फिर कार पूल करने का प्रयास करें और भी लोगों को साथ बिठा ले। अगर हमें कहीं सामान भेजना हो तो कोशिश करनी है कि वह ज्यादा से ज्यादा रेलवे गुड्स के जो ट्रेन होती है रेलवे की सर्विसेज से भेजें, ताकि इलेक्ट्रिक रेलवे होने के कारण पेट्रोल डीजल की जरूरत नहीं पड़ती है। जिन लोगों के पास इलेक्ट्रिक व्हीकल है वो भी कोशिश करें कि इलेक्ट्रिक व्हीकल का ज्यादा से ज्यादा उपयोग करें। साथियों, हमने कोरोना के समय में वर्क फ्रॉम होम की, ऑनलाइन मीटिंग्स की, वीडियो कॉन्फ्रेंस की, ऐसी अनेक व्यवस्थाएं विकसित की और हमें आदत भी हो गई थी। आज समय की मांग ऐसी है कि उन व्यवस्थाओं को हम फिर से शुरू करें तो वो देश हित में होगा। वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन कॉन्फ्रेंसेस, वर्चुअल मीटिंग्स, इनको हमें फिर से प्राथमिकता देनी है। साथियों, आज जो संकट है उसमें हमें विदेशी मुद्रा बचाने पर भी बहुत जोर देना होगा, क्योंकि दुनिया में पेट्रोल डीजल इतना ज्यादा महंगा हो गया है, पहले से कई गुना ज्यादा कीमतें बढ़ गई है। तो हम सबका दायित्व है कि पेट्रोल डीजल की खरीद पर जो विदेशी मुद्रा खर्च होती है, पेट्रोल डीजल बचाकर हमें वो मुद्रा भी बचानी है। इसके लिए हमारे छोटे छोटे प्रयास भी देश की बहुत मदद कर सकते हैं। जैसे आजकल जो विदेशों में शादियों का, विदेशों में घूमने का, विदेशों में वैकेशन पर जाने का मिडिल क्लास में कल्चर बढ़ता जा रहा है। हमें तय करना होगा कि जब ये संकट का काल है और हमारी देशभक्ति हमें ललकार रही है, तो कम से कम 1 साल के लिए हमें विदेशों में जाने की बातों को टालना चाहिए। भारत में बहुत सारी जगह है, वहां हम जा सकते हैं, बहुत कुछ भारत में किया जा सकता है। साथियों, हमें विदेशी मुद्रा बचाने के जो भी रास्ते हम लोग अपना सकते हैं हमें बचाना होगा। साथियों, गोल्ड यानी सोने की खरीद एक और पहलू है जिसमें विदेशी मुद्रा बहुत अधिक खर्च होती है। एक जमाना था जब संकट आता था, कोई युद्ध होता था, तो लोग देश हित में सोना दान दे देते थे। आज दान की जरूरत नहीं है, लेकिन देश हित में हमको ये तय करना पड़ेगा कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे। विदेशी मुद्रा बचाने के लिए हमारी देशभक्ति हमें चुनौती दे रही है और हमें इस चुनौती को स्वीकार करते हुए विदेशी मुद्रा को बचाना होगा। पंतप्रधानांच्या या सगळ्या अपीलमध्ये सगळ्यात वाईट आणि धोकादायक अपील कुठलं आहे माहिती आहे? शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा वापरच करू नका अशा पद्धतीचा सल्ला पंतप्रधान मोदी देत आहेत आणि त्याच्याऐवजी नैसर्गिक खतांचा वापर करा। मुळात आपल्या देशामध्ये जी हरित क्रांती झाली ती अशा सगळ्या उपाययोजनांमुळे झालेली आहे, ज्याच्यामुळे शेतकरी आधुनिक सगळ्या गोष्टी वापरू लागला। आणि आज एक संकट आल्यानंतर पंतप्रधान मोदी हे आवाहन करतायत, जर अशा पद्धतीनं खतांचा वापर शेतकरी कमी करू लागला तर साहजिक आहे त्याच्या उत्पादनामध्ये घट होईल। उत्पादनामध्ये घट झाल्यानंतर साहजिक आहे की आपलं अन्नधान्याचं प्रोडक्शन जे आहे त्याच्यामध्ये कमतरता येऊ शकते आणि महागाईच्या चेनचा हा एक किस्सा बनू शकतो। पण त्याच्याबद्दल म्हणजे युद्ध सुरू झाल्यापासून आपण नेमकं काय केलं? मुळात ज्यावेळी युद्ध चालू होतं त्याच्या 1 दिवस आधी पंतप्रधान मोदी कुठे होते? तर इस्रायलमध्ये त्यांचा एक पुरस्कार, त्यांचा एक मेडल गळ्यामध्ये घालून मिरवत होते। त्यावेळी तुम्हाला या सगळ्या संकटाची चाहूल पुढे काय वाढून ठेवलेलं आहे, आपल्याला काय उपाययोजना कराव्या लागतील, आपल्या देशवासियांच्या दृष्टीने, इंधनाच्या दृष्टीने आपली भूमिका स्वतंत्र कणखर असली पाहिजे। आपण इस्रायलचे प्यादे बनण्यामध्ये काही अर्थ नाहीये याच्याबद्दलची कुठली जाणीव त्यांना झालेली नव्हती का? त्यावेळी आपल्या ठराविक उद्योगपतींना तेलाचा आणि इतर सगळ्या गोष्टींचा फायदा करून देताना त्यांना या गोष्टीची आठवण झालेली नव्हती का? आणि आज अचानक देशवासियांना हे उपदेशाचे डोस जे आहेत ते देताना दिसतंय। अर्थात कोरोनाच्या काळामध्ये अशाच पद्धतीनं ज्यांनी थाळ्या वाजवून आपली देशभक्ती
सादर केलेली होती. त्या सगळ्यांसाठी आता पुन्हा एकदा त्यांची देशभक्ती दाखवण्यासाठीचा एक नवा कार्यक्रम पंतप्रधान मोदींनी दिलेला आहे. त्यामुळं त्यांनी सुद्धा आता सोनं खरेदी न करता, विदेशामध्ये कुठलेही प्रवास न करता, पेट्रोल डिझेलमध्ये बचत करून अशा पद्धतीनं आपली देशसेवा दाखवायला हरकत नाहीये. म्हणजे जे मोठमोठे ब्रँड्स आहेत आपल्याकडं, सोन्या चांदीच्या दुकानांचे व्यापारी, त्यांच्या दुकानाच्या बाहेर सुद्धा आता या देशभक्ती मंडळींनी ठिय्या करायला हरकत नाहीये. जे कोणी खरेदी करतील त्यांचा निषेध त्यांना काळे कपडे दाखवून सुद्धा करायला हरकत नाहीये. अशा पद्धतीची वेळ आलेली आहे. तर या सगळ्याबद्दल राहुल गांधींनी जी टीका केलेली आहे त्याच्यामध्ये नेमकं पंतप्रधानांच्या या अपीलमागं काय दडलेलं आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे, मोदीजी डिमांडेड सॅक्रिफाईस फ्रॉम द पब्लिक येस्टरडे. लोकांनी बलिदान द्यावं, लोकांनी काहीतरी त्याग करावा अशी अपेक्षा मोदी करताय. सोनं खरेदी करू नका, विदेशात जाऊ नका, पेट्रोल कमी वापरा, फर्टिलायझर आणि खाद्यतेल कमी वापरा, मेट्रो वापरा, वर्क फ्रॉम होम करा. दीज आर नॉट sermons, दीज आर प्रूफ्स ऑफ फेल्युअर. हे मोदींच्या अपयशाचं प्रतीक आहे. गेल्या 12 वर्षामध्ये ही हॅज ब्रॉट द कंट्री टू सच अ पास दॅट पब्लिक हॅज टू बी टोल्ड. लोकांना हे सांगावं लागतंय काय खरेदी करा, काय खरेदी करू नका, कुठे जायचंय, कुठं नाही. याच्यासारखं दुसरं अपयश नाही. एव्हरी टाइम दे शिफ्ट द रिस्पॉन्सिबिलिटी ऑन टू द पीपल सो दे कॅन एस्केप अकाउंटेबिलिटी देमसेल्स. रनिंग द कंट्री इज नो लॉंगर विदिन द रीच ऑफ अ कॉम्प्रोमाइज पीएम. कॉम्प्रोमाइज पीएम हा शब्द पुन्हा एकदा राहुल गांधींनी वापरला आहे. ते असं म्हणतायत की अशा पद्धतीनं देश चालवणं हे कॉम्प्रोमाइज पीएमचं काम आता उरलेलं नाहीये. तुमसे ना हो पाएगा, एक प्रकारे मोदींना राहुल गांधी या सगळ्या ट्विटमधून म्हणताय. नमस्कार, जय हिंद साथियों. कल भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने ये कहा कि 2 महीने से भारत की सरकार यानी कि मोदी जी आपका बोझ उठा रहे थे. अब चुनाव खत्म हो गया तो अब बोझ नहीं उठाएंगे मोदी जी. 5 राज्यों का चुनाव जब तक हो रहा था तब तक आपका बोझ उठा लिया उन्होंने. अब वो कह रहे हैं तेल का इस्तेमाल कम कीजिए, पेट्रोल डीजल का इस्तेमाल कम कीजिए, गैस का इस्तेमाल कम कीजिए, सोना ना खरीदिए, 1 साल तक सोना ही ना खरीदिए, कोई भी शादी हो, फंक्शन हो, ना खरीदिए. मोदी जी कह रहे हैं खाने के तेल का भी इस्तेमाल कम कीजिए. ये सारा ज्ञान चुनाव भर याद नहीं आया मोदी जी को. तब कह रहे थे कोई कमी नहीं है, पूरा भंडार भरा हुआ है, कोई समस्या नहीं है. लेकिन जैसे ही 5 राज्यों के चुनाव खत्म हुए, नरेंद्र मोदी जी के कंधे झुक गए. जो कंधे आपका बोझ उठा रहे थे वो मोदी सरकार के कंधे झुक गए. अब वो कह रहे हैं हम आपका बोझ नहीं उठाएंगे. क्या क्या काम किया उन्होंने चुनाव खत्म होने के बाद? कॉमर्शियल सिलेंडर का दाम 993 रुपए बढ़ाया, जिसको रेडी वाले, चाय वाले, छोटी छोटी दुकान वाले इस्तेमाल करते हैं. उस गैस का दाम, सिलेंडर का दाम 993 रुपए बढ़ा दिया. और 261 रुपए छोटे सिलेंडर का दाम बढ़ा दिया. 5 किलो वाले सिलेंडर का दाम बढ़ा दिया, जिसको छात्र इस्तेमाल करते हैं, जिसको मजदूर इस्तेमाल करते हैं, जिसको गरीब आदमी, झुग्गियों में रहने वाले लोग इस्तेमाल करते हैं. तो आपके ऊपर लगातार मोदी जी इस तरह से बोझ डालते जाते हैं, महंगाई डालते जाते हैं. कब आपको होश आएगा? कब आप इन सवालों पर सरकार से जवाब मांगेंगे? चुनाव भर आपका इस्तेमाल किया जाता है. कभी 10,000 रुपए डाल दिया जाता है आपके खाते में, उसके बाद पटना की सड़कों पर नौजवानों को डंडों से पीटा जाता है. कभी चुनावों में आपको कहा जाता है न तेल की कमी है, न गैस की कमी है, और चुनाव खत्म होते ही गैस के दाम बढ़ा दिए जाते हैं. आपको सलाह दी जा रही है तेल का इस्तेमाल कम करो, और ये सब कुछ देशभक्ति से जोड़ दिया जाता है. आप महंगाई में रहिए, देशभक्ति है. आप सोना न खरीदिए, देशभक्ति है. आप विदेशों की यात्रा न कीजिए, देशभक्ति है. सब कुछ देशभक्ति है. लेकिन मोदी जी बड़ी बड़ी रैलियां करेंगे,
बड़ी बड़ी सभाएं करेंगे, लाखों लोगों को बसों में भर भर के लाया जाएगा, वहां तेल का भरपूर इस्तेमाल होगा, उसमें कहीं कोई दिक्कत नहीं होगी। विदेशों की यात्रा करेंगे, रोड शो करेंगे प्रधानमंत्री जी, आज ही से उनका रोड शो शुरू हो गया है, उसमें तेल की कोई कमी नहीं होगी, उसमें तेल की बचत नहीं करनी है उनको। इस प्रकार के दोहरे चरित्र से भारतीय जनता पार्टी और प्रधानमंत्री देश को कब तक धोखा देते रहेंगे? और आपके ऊपर हर प्रकार का कष्ट, तकलीफ, महंगाई, बेरोजगारी थोपते हुए उसको देशभक्ति से जोड़ते रहेंगे। कब तक ये चलेगा और कब तक आप खामोशी से ये सब कुछ बर्दाश्त करते रहेंगे? इसको आप खुद सोचिए, कितना दोहरा चरित्र है। खुद मोदी जी के ऐसो आराम में कोई कमी नहीं है। अब विदेशों की यात्रा भी करने जा रहे हैं, अब यूएई की यात्रा करने जा रहे हैं, तो विदेशों की यात्रा भी करेंगे, उनके लोग सोने का भी इस्तेमाल करेंगे, आडंबर का जीवन पूरी तरीके से बिताएंगे, उनकी रैलियों में लाखों लोगों को बसों में भर भर के इकट्ठा किया जाएगा, उसमें तेल की बचत की जरूरत नहीं है। लेकिन आपसे कहा जा रहा है देशभक्ति के नाम पर मिट जाओ और चुनाव में लाइन में लग के वोट देते रहना। खरोखर विचार करा की म्हणजे आपल्या देशामध्ये बरोबर आहे की म्हणजे आपण तेलावरती फार अवलंबून आहोत आणि एखाद्या विकसित अर्थव्यवस्थेचं स्वप्न पाहणाऱ्या देशानं आपली तेलावरची अवलंबित्वता जी आहे ती कमी केली पाहिजे. पण ती करण्यासाठीचे उपाय हे आहेत का? केवळ हे आहेत का? म्हणजे सुरुवात तुम्ही तुमच्यापासून करा. तुम्ही निवडणुकीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तुमचं मंत्रिमंडळ उतरवता. तुम्ही स्वतः उद्घाटनं ऑनलाईन का करत नाही? छोट्या-छोट्या उद्घाटनाच्या कार्यक्रमांना सुद्धा तुम्ही सगळी शहरं जी आहेत ती पॅक करून टाकता. ट्रॅफिक जाम होतं. त्याचा विचार का नाही करत? आणि मुळामध्ये वर्क फ्रॉम होम हे तुम्ही इतरांना सांगताय. या सगळ्या आणि ते देखील विदेशामध्ये जाऊ नका. या शनिवारी स्वतः पंतप्रधान मोदी जे आहेत ते युरोप दौऱ्यावरती चाललेले आहे. राष्ट्र कामासाठी त्यांनी जरूर जावं. पण मुळामध्ये अशा पद्धतीच्या सगळ्या व्यवस्थेमध्ये म्हणजे किमान तुमच्या सरकारांना, तुमच्या अधिकाऱ्यांना, तुमच्या प्रशासनाला या बाबतीत तुम्ही काय करायला लावताय आणि ते काहीही न करायला सांगता जनतेला मात्र असे उपदेशाचे डोस पाजण्यामध्ये पंतप्रधान मोदी हे पुढे आहे. आणि हा अतिशय मोठा एक प्रकारे धोका किंवा त्याचं एक निदर्शक आहे की पुढचे काही दिवस आपल्यासाठी किती संकटाचे आहे. याच्या आधी सुद्धा इतिहासामध्ये अशा पद्धतीचे कप्पे देशाच्या वाट्याला आलेले आहेत. म्हणजे लालबहादूर शास्त्रींनी सुद्धा अपील केलेलं होतं, इंदिरा गांधींनी अपील केलेलं होतं. पण ते करताना स्वतः सरकारनं काही न करता आपल्या ध्येय धोरणांच्या बद्दल पूर्णपणे बेफिकिरी दाखवताना केलेलं नव्हतं. हे सरळ सरळ पंतप्रधान मोदींचं इस्रायल फेल्युअर आहे जे ते नागरिकांच्या वरती ढकलताय. आणि त्यामुळं या सगळ्याच्या बद्दल आता काय करायचं याचा देशवासियांनी विचार केला पाहिजे. म्हणजे पंतप्रधानांनी सांगितलेलं ऐकूच नका अशी गोष्ट नाहीये, कारण नाही ऐकलं तर कदाचित याच गोष्टी सांगण्यासाठी हजारो कोटी रुपयांच्या जाहिराती पण ते खर्च करतील. त्याच्यामुळं ती वेळ आणू नका. ते करायला सुद्धा ते तत्पर असतील. पण स्वतः आपल्या पक्षीय राजकारणासाठी सगळ्या गोष्टी करत राहायच्या. तिथं तुम्हाला देशाचा विचार नाहीये, सरकारच्या आव्हानांचा विचार नाहीये. म्हणजे किती विरोधाभास आहे बघा की ही गोष्ट सांगताना सुद्धा किमान राष्ट्र के नाम संदेश घेऊन गांभीर्यानं देशाला सांगितलेला नाहीये. हैदराबादमध्ये, तेलंगणामध्ये जिथं पुढच्या वर्षी निवडणुका होणार आहे, जे तुमचं पुढचं पॉलिटिकल टार्गेट आहे, तिथं जाऊन तुम्ही सभा करून अशा गोष्टी सांगता. याच्यातच तुमचा दुटप्पीपणा जो आहे तो उघड होतो. पुन्हा एकदा कोरोना, पुन्हा एकदा नोटबंदी आणि पुन्हा एकदा युद्धानंतर या सरकारी ध्येय धोरणातल्या अपयशांची चर्चा करण्याची वेळ आली पाहिजे. या सगळ्या निमित्तानं अर्थव्यवस्थेची काय हालत आहे, शेतकऱ्यांच्यावरती पुढचे दिवस किती वाईट असणार आहेत याची सुद्धा चुणूक या निमित्तानं मिळते आहे. आणि म्हणून या सगळ्याबद्दल वेगवेगळ्या थरातून आता प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.